भारतात आज वर्षातील पहिलं खंडग्रास स्वरूपाचं चंद्रग्रहण होणार। चंद्रग्रहण दुपारी 3:20 सुरू होईल आणि संध्याकाळी 6:46 संपणार। कोकण आणि मुंबई परिसरामध्ये ते अत्यंत कमी वेळासाठी ग्रहण दिसेल। राज्यासह देशभरातील प्रमुख मंदिरं ग्रहण काळामध्ये आज बंद राहणार। आयसीसी संबंधित प्रकरणामध्ये एटीएसची मुंबईमध्ये छापेमारी। कुर्ला आणि गोवंडी भागामध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी एटीएसची कारवाई। आयसीसीशी कथित संबंध असल्याच्या प्रकरणामध्ये छापेमारी। मुंबईकरांसाठी महायुतीचा मोठा निर्णय। 500 चौरस फुटांवरून थेट 700 फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता करामधून सूट। मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा, तर पालिकेच्या तिजोरीवरती बोजा वाढणार। ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल। यंदा मनसेचा वर्धापन दिन किल्ले रायगडच्या पायथ्याशी होण्याची शक्यता। अविनाश जाधव आणि संदीप देशपांडेंकडून रायगडच्या पायथ्याशी पाहणी। राज ठाकरे 8 आणि 9 मार्चला रायगडवर येण्याची शक्यता। युद्धामुळे बंद असलेली दुबईतील विमानसेवा पुन्हा सुरू। इतिहाद एअरवेजने अबुधाबीहून दिल्ली आणि मुंबई या मार्गावरती उड्डाणं पुन्हा सुरू केली। आधी बुकिंग केलेल्या प्रवाशांना प्राधान्य। इराण विरुद्ध अमेरिका युद्धाच्या भडक्यामुळे भारतासह जगाची चिंता वाढली। अनेक भारतीय आखाती देशांमध्ये अडकले, तर भारतातून निर्यात होणारी केळी, तांदूळ, कांदा, भाजीपाला आणि बासमती तांदूळ याला मोठा फटका। अमेरिका विरुद्ध इराण पेटल्यानं हार्मुझची सामुद्रधुनी बंद होण्याच्या मार्गावर। तेलाच्या किमती भडकण्याचा अंदाज। सोनं चांदीच्या दरात उसळी, तर भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड।